महाराष्ट्राच्या कणखर नेत्या, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये आज मागील काळामध्ये जे काही आपले लेबर कार्ड धारक असतील ज्यांनी थंब दिलेले आहेत, आज त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचं वाटप आज दिनांक 11 रोजी मुळा येथे वाटप करण्यात येत आहे। काही लोकांनी यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी काल कामगार भवनमध्ये जाऊन कामगार अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार केली की हे लाभार्थी बोगस आहेत। हे लाभार्थी जर बोगस असते तर यांच्या नोंदी कशा झाल्या असत्या? त्या कामगार अधिकाऱ्यांनी ह्या नोंदी काही कोणी घरी बसून केलेल्या नाहीत। या कामगार नोंदी पूर्ण शासकीय योजनेचा जी पद्धत आहे, जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार झालेल्या आहेत। फक्त दिदींचं म्हणणं एवढंच होतं की या लोकांना परभणीला जाऊन माझ्या मतदारसंघातील लोकांना, माता भगिनींना व माझ्या भावांना त्रास होऊ नये, त्यामुळं हे वाटप दिदीनं ज्या ज्या क्षेत्रामध्ये थंब दिले लोकांनी तिथं वाटप करण्याचं काम आज दिदीच्या माध्यमातून होत आहे। ते फक्त विरोधकांचं पोटसूळ यामुळे दुखत आहे की दिदींचा मतदारसंघामध्ये वाढता प्रभाव, ह्या सामान्य माणसांची दिदीसोबत असलेली आपुलकी, यामुळे त्यांचं पोटसूळ उठत आहे। येणाऱ्या भविष्य काळातल्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काल हे जे काही विरोधक असतील हे त्या कामगार अधिकाऱ्यांकडे जाऊन बसले व या निरपराध लोकांवर गुन्हा दाखल करा म्हणून अशी त्यांनी मागणी केली। हे चुकीचं आहे त्यांचं। अरे तुम्ही विरोध करून त्या सामान्य माणसावर गुन्हे दाखल करून हे तुमच्या पाठीशी उभं राहणार नाहीत, तर यांना जर तुम्ही जर ह्या सोयी सुविधा बोर्डीकर मॅडमच्या माध्यमातून ज्या मिळाल्यात याच्यावर जाऊन तुम्ही जर त्यांचे 2 कामं जर केले तर हे लोक तुमच्या पाठीशी उभं राहतील। तरी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, हे जे चांगले कामं मतदारसंघात व्हायलेत हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, तिथे विरोध करू नका। एवढं बोलतो मी माझे 2